त्यामध्ये मी कर्जत तालुक्याच्या नागरिकांना खरोखर संदेश देऊ इच्छितो की कर्जत तालुक्यामध्ये मला वाईट अनुभव आला। कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष किंवा लोकप्रतिनिधी कुठल्या प्रकारचा आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही आणि 22 दिवस आम्ही उपोषण केलं आणि जमेची बाजू म्हणजे गोरगरीब नागरिकांनी आम्हाला मदत केली आणि खास करून पत्रकारांनी मदत केली, त्यामुळे आमचा उपोषण यशस्वी झालं। 21 दिवसानंतरही दखल घेतली नाही, त्यामुळे आम्ही टोकाचं पाऊल उचललं आणि माननीय कलेक्टर साहेब यांची भेट घेऊन त्यांना मी सर्व आमची पार्श्वभूमी सांगितली, तेव्हा त्यांनी दखल घेऊन आज आमचं उपोषण स्थगित झालेले, आमच्या सर्व मागण्या पूर्ण झालेले। तर मी सर्व कर्जतकर नागरिकांचे, पत्रकारांचे, सामाजिक, धार्मिक आणि जे राजकीय पुढाऱ्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे मी खरोखर आभार व्यक्त करतो। आणि तुम्ही खचून जायचं नाहीये आतापर्यंत। आज तुम्ही माझ्या समोर म्हणजे आता डोळ्यातून तुम्हाला पाणी आला की बाबा एवढं काम करून सुद्धा साधे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी त्यांना यायला वेळ नाहीये, म्हणजे किती मोठी खेदाची गोष्ट आहे। परंतु काही जे नेते आले, काही पक्षाचे लोक आले, त्यांना पण त्यांनी धन्यवाद केलेला आहे की बाबा जे आले त्यांना धन्यवाद आहे, परंतु ज्या लोकांना खरंच या ठिकाणी यायला पाहिजे होतं त्यांना अजिबात वेळ नाहीये। कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आम्ही पोलीस मित्र संघटनेच्या वतीने आतापर्यंत 40 उपोषण केले आणि हे आमचं 41 उपोषण होतं। आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे उपोषण जे मी करत असतो त्यामागे माझ्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोषदादा चौधरी आणि प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ पाटील यांचा खंबीर पाठिंबा असतो आणि ते माझ्या उपोषणाची जी पार्श्वभूमी असते ते समजून घेतात आणि कधीही मला उपोषणाच्या बाबतीमध्ये थांबवण्याचं काम करत नाही। जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहतो आणि त्यांचा मला सपोर्ट असल्यामुळे म्हणजे पूर्ण आमची जी देशामध्ये संघटना काम करते आणि त्याचे जे अध्यक्ष आमचे संतोषदादा चौधरी आहेत, ते पूर्ण देशातील जेवढे आमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना माझ्यासोबत मला पाठिंबा देण्यासाठी, माझ्या पाठीशी उभं राहण्यासाठी ते आदेश देत असतात। आम्हाला कधी गरज पडत नाही, कारण आम्ही त्या कर्जत तालुक्यामध्ये ते स्वतः येतात, त्याच्यामुळे आमचं आंदोलन यशस्वी होतं आणि आम्ही 40 उपोषण यशस्वी केली आणि हे 41 उपोषण आम्ही यशस्वी केलेलं आहे। ह्या उपोषणाची पार्श्वभूमी पाहिली तर आम्ही 25 जून 2026 रोजी लोकमान्य टिळक कर्जत येथे 4 विभागाविरुद्ध 4 विभागामध्ये ज्या समस्या होत्या त्या समस्या संदर्भातील मागण्या करून आम्ही उपोषण सुरू केलं होतं आणि हे उपोषण साखळी उपोषण होतं आणि साखळी उपोषण हे 22 दिवस कंटिन्यू चाललं। त्याच्यामध्ये पहिलं आमची जी मागणी होती, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक माननीय विजयजी म्हस्कर यांचा जो मनमानी कारभार चालू होता, गैरकारभार चालू होता, त्या संदर्भात आम्ही 30 सदस्यीय चौकशी स्थापन करायला लावली आणि चौकशी करायला लावली, पण ती चौकशी समाधानकारक झाली नाही। त्यामुळे आम्ही या आरोग्य विभागाचे मंत्री महोदय, त्यानंतर संचालक, उपसंचालक, शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक यांना धारेवर धरले आणि त्याच्यामध्ये आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री सुनील भाऊ पाटील यांनी सुद्धा त्यांना ठणकावून सांगितलं की जर आपण आमच्या कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची मागणी जर पूर्ण केली नाही तर आम्हाला अधिवेशनमध्ये जाऊन हा विषय मांडावा लागेल। तेव्हा त्यांनी म्हस्कर यांची बदली केली आणि ती आमची मागणी पूर्ण झाली। परंतु त्यानंतर मात्र आमच्या मागणीकडे कर्जत नगर परिषद मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण यांनी हलक्यात घेतलं आणि कुठल्या प्रकारची मागणी आम्हाला पूर्ण करण्यासाठी आम्हाला आमच्याशी चर्चा केली नाही किंवा भेट घेतली नाही। त्यामुळे आम्ही त्यांच्या बाबतीमध्ये अगदी कठोर भूमिका घेतली। त्याचप्रमाणे दुसरी जी आमची मागणी होती म्हणजे 1966 चे 6 ब अंतर्गत जे आदिवासी खातेदारांना जमीन प्राप्त झालेल्या आहेत त्या जमिनी बेकायदेशीर मार्गाने हस्तांतर झालेल्या आहेत, त्या जमिनीची चौकशी करून त्या जमिनी जर का बेकायदेशीर मार्गाने हस्तांतर झाल्या असतील, निष्पन्न झालं तर त्या जमिनी सरकार जमा कराव्या किंवा आदिवासी खातेदारांना परत कराव्या अशी आमची उपविभागीय अधिकारी माननीय प्रकाशजी संकाल यांच्याकडे होती आणि त्या मागणीला आज त्यांनी मान्य केलेलं आहे आणि कर्जत तालुक्यातील जेवढे असे कुठले प्रकरण असतील ते आदिवासी खातेदारांना फसवून बेकायदेशीर मार्गाने शासनाची पूर्वपरवानगी न घेता ते हस्तांतर केलेत, त्या प्रकरणाची चौकशी करून त्याच्यामध्ये आम्ही योग्य निर्णय देऊ आणि आदिवासी खातेदारांना न्याय देण्याचा देऊ असं आम्हाला त्यांनी आत्ताच आश्वासन दिलेलं आहे। त्यानंतर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माननीय तानाजी चव्हाण यांनी सुद्धा उपस्थित राहून यांनी सुद्धा आमच्या सगळ्या मागण्या सकारात्मक विचार करून पूर्ण करण्याचं मान्य केलेलं आहे। परंतु या मागण्या पूर्ण करत असताना कुठेतरी शासन कमी पडतंय असं त्यांच्या बोलण्यामध्ये
आलेला आहे. कारण 17 शौचालय दुरुस्त करायचं म्हणलं तर निधी उपलब्ध झाला पाहिजे. त्यानंतर जे नाट्यगृहाचे नादुरुस्त झालेले आहेत त्याला 29 लाख रुपये खर्च येणार आहे, त्यासाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे. त्यानंतर 1.5 कोटीचे जे कॅमेरे 1.5 कोटी रुपये जे कॅमेरे लागले नगर परिषद लावायचे आहेत त्यासाठी म्हणजे थोडक्यात शासनाचा निधी येत नाही आणि संबंधित विभाग संबंधित विभाग निधी देण्यासाठी कमी पडते. त्यामुळे आम्ही त्यांना आता सांगितलेलं आहे की ज्या ज्या विभागामध्ये आपल्याला निधी देण्यासाठी शासन कमी पडेल तर शासनाच्या विरुद्ध सुद्धा आम्ही उपोषण करू आणि या नगरपालिकेमध्ये सर्व नागरिक समस्या सोडण्यासाठी सहकार्य करू. अशाच प्रकारच्या अनेक मागण्या आहेत. त्या म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराला पत्र लावले ते महिन्यामध्ये त्याच्या पत्र काढून टाकण्याची कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे उपजिल्हा रुग्णालय समोर स्मारक आहे त्यांच्या बाबासाहेबांच्या डोक्यावर छत नाही. ते छत आता विशेष समितीमध्ये विषय मांडून तो कमिटीकडे मंजूर करून तिथं छत सुद्धा ते करण्याचं आमचं आश्वासन पूर्ण केलेलं आहे. असं मागण्याची लिस्ट खूप मोठी आहे. त्यामुळे सर्वच आम्ही मीडिया समोर बोलू शकत नाही. परंतु ज्या आम्ही व्हायरल केल्यात त्या सर्व नागरिकांना त्याची नोंद घ्यावी. 1 ते 23 मागण्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत. त्या 23 मागण्या पूर्ण झाल्याशिवाय पोलीस संघटना स्वस्थ बसणार नाही. नगर परिषदेच्या विरुद्ध आम्ही 2 वेळा उपोषण केलेलं आहे. 1 वेळा उपोषणाचे आश्वासन दिलं परंतु ते पूर्ण केलं नाही. त्यामुळे आम्ही दुसऱ्यांदा उपोषण घेतलं होतं आणि कंटिन्यू 22 दिवस आम्ही उपोषण केलं. त्यामध्ये मी कर्जत तालुक्याच्या नागरिकांना खरोखर संदेश देऊ इच्छितो की कर्जत तालुक्यामध्ये मला वाईट अनुभव आला. कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष किंवा लोकप्रतिनिधी कुठल्या प्रकारच्या आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही आणि 22 दिवस आम्ही उपोषण केलं आणि जमेची बाजू म्हणजे गोरगरीब नागरिकांनी आम्हाला मदत केली आणि खास करून पत्रकारांनी मदत केली. त्यामुळे आमचा उपोषण यशस्वी झालं. 21 दिवसानंतरही दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही टोकाचं पाऊल उचललं आणि माननीय कलेक्टर साहेब यांची भेट घेऊन त्यांना मी सर्व आमची पार्श्वभूमी सांगितली. तेव्हा त्यांनी दखल घेऊन आज आमचं उपोषण स्थगित झालेले आहे. आमच्या सर्व मागण्या पूर्ण झालेल्या. तर मी सर्व कर्जतकर नागरिकांचे, पत्रकारांचे, सामाजिक, धार्मिक आणि जे राजकीय पुढाऱ्यांनी मला पाठिंबा दिला त्यांचे मी खरोखर आभार व्यक्त करतो आणि त्यांना या कर्जत तालुक्याच्या जनतेचा आशीर्वाद मिळेल असं मी विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. आमच्या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश भाऊ कदम यांनी 25 तारीखपासून जो उपोषण या ठिकाणी चालू केला होता, 25 आणि आज 18 तारीख झाली, म्हणजे जवळपास 23-24 दिवस झाले. मधल्या काळामध्ये आम्ही खपोलीला कर्जतला येऊन गेलो. त्यावेळेस पण आरोग्य अधिकारी जे मस्कर होते त्यांच्या संदर्भात पण आमचे प्रदेश अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटीलजी, मी आणि संघटनेचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी सतत भाऊंच्या रमेश भाऊंच्या या आंदोलनाकडे आमचं सगळ्यांचं लक्ष होतं. आमचं असं नाही की बाबा ते आंदोलनाला बसले आणि कुणाचं लक्ष नाही, असं नाहीये. आम्ही रोजचे रोज अपडेट जे काही होत होत्या त्या सगळ्या गोष्टीची माहिती प्रदेश अध्यक्ष आणि मी स्वतः त्या ठिकाणी घेत होतो. आणि आतापर्यंत जेवढे आंदोलन झालेत, जेवढे उपोषण झालेत, हे आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलंही उपोषण या ठिकाणी आम्ही कधीच केलेलं नाहीये. आणि आमचं कुठलंही, मी तुमच्या समोर बोललो मगाशी की आमच्या स्वतःची कुठलीही कामं घेऊन सुद्धा आम्ही तहसीलदार साहेब असतील, प्रांत असतील किंवा अजून जे शासकीय अधिकारी यांच्याकडे कधी आम्ही आलो नाही. गेल्या 7 ते 8 वर्षापासून या ठिकाणी संघटनेचं काम रमेश भाऊने हातात घेतल्यानंतर सतत समाजाच्या हितासाठी, मग तो कुठलाही विषय असेल, रोडचा असेल, लाईट MSCBचा असेल, हॉस्पिटलचा असेल, या सगळ्या गोष्टीकडे त्या ठिकाणी पाठपुरावे करून ते वेळोवेळी तिथे आम्ही काम पूर्ण करायचा प्रयत्न केलाय. आणि आज या ठिकाणी पाटबंधाऱ्याचा जो विषय होता तो सुद्धा विषय या ठिकाणी माननीय प्रांत यांनी मान्य केलेला आहे की काही ठिकाणी आमची चुका झालेली असतील ते आम्ही सगळे चौकशी लावून ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे ते सगळे काढायचं काम आम्ही खूप लवकरात लवकर एक कमिटी नेमून सर्व विभागाचे अधिकारी बरोबर घेऊन त्या कामाकडे आम्ही लक्ष देणार आहे. म्हणून या ठिकाणी तहसीलदार जाधव साहेब, प्रांत अधिकारी, CO आणि पाटबंधाऱ्याचे अधिकारी हे सगळे या ठिकाणी उपस्थित होते. संघटनेचे सर्व पदाधिकारी होते, सामाजिक कार्यकर्ते होते, पत्रकार सुद्धा सगळे या ठिकाणी होते. आणि पत्रकारांनी सतत रमेश भाऊंना मदत केल्यामुळे हा आंदोलन या ठिकाणी सक्सेस झालेला आहे. म्हणून या ठिकाणी मी सर्व कर्जतकर नागरिक, कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या हितासाठी जे काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपण मदत करा. मग ते कुठल्याही पक्षाचा असेल किंवा संघटनेचा असेल, आपण त्या ठिकाणी सतत मदत केली पाहिजे.
आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही आमच्या मागे या, पण जर आम्ही चांगला काम करत असेल तर आमच्या मागे सुद्धा आपण खंबीरपणे या ठिकाणी उभे राहिले पाहिजे तुम्ही. आणि या ठिकाणी मी या सर्व अधिकाऱ्यांचा, माननीय जिल्हाधिकारी जावळे साहेबांचा या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी काल या ठिकाणी या रमेश भाऊच्या या आंदोलनामध्ये मोठी भूमिका त्यांनी त्या ठिकाणी काल पार पाडली. आणि त्यांनी सगळ्यांना फोन करून सांगितलं किंवा हे विषय आहे हे तातडीचे सगळे विषय तुम्ही घेऊन ते सोडवले पाहिजे. म्हणून माननीय जिल्हाधिकारी जावळे साहेबांनी या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो. प्रांत अधिकारी सपकाळ साहेब आहेत त्यांनाही धन्यवाद देतो की आपण आता त्यांनी जे सांगितलं त्या गोष्टी पूर्ण होतील. आणि भाऊ तुम्ही आता हे उपोषण आपण इथे थांबवतोय. जर पुढे मागे आपल्याला जर समजा काही अडचणी आली तर परत आम्ही प्रदेशाध्यक्ष, मी स्वतः आणि आपली सगळी कमिटी परत या ठिकाणी आपण तुम्हाला सपोर्ट करायला पूर्ण तयार आहोत. आणि तुम्ही खचून जायचं नाहीये. आतापर्यंत आज तुम्ही माझ्या समोर म्हणजे आता डोळ्यातून तुम्हाला पाणी आला की बाबा एवढं काम करून सुद्धा इथले साधे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी त्यांना यायला वेळ नाहीये, म्हणजे किती मोठी खेदाची गोष्ट आहे. परंतु काही जे नेते आले, काही पक्षाचे लोक आले, त्यांना पण त्यांनी धन्यवाद केलेला आहे की बाबा जे आले त्यांना धन्यवाद आहे. परंतु ज्या लोकांना खरंच या ठिकाणी यायला पाहिजे होतं त्यांना अजिबात वेळ नाहीये. तर ते काय जमिनी विकतात इथे शेतकऱ्यांना फसवून, लोकांची फसवणूक करून, त्यांना दिशाभूल करून जमीन विकण्यामध्ये जे जास्त त्यांना वेळ आहे तर ते इथे येऊ शकत नाही सामाजिक कामामध्ये. म्हणून भाऊ जरी नाही आले तरी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे. आणि या ठिकाणी सर्वांना परत शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.